आप देख रहे हैं सच का साथ एसएस न्यूज। बीदर उदगीर कर्नाटका शासन के बस में कंडक्टर ही चोरी करता हुआ पकड़ा गया। लाइव वीडियो पूरा देखिए आप, किस तरह उसने पैसेंजर से पैसे लिए और उन्हें टिकट ही नहीं दिया। आप लाइव पूरा वीडियो देखे, क्या शासन प्रशासन इस पे कार्रवाई करेगा या फिर आंख बंद कर लेगा, यह देखना दिलचस्प रहेगा। साहेब किती लोकाला केला हो सर? किती लोकाला तिकीट दिलं नाही तुम्ही? किती लोकाला तिकीट दिलं नाही? सगळ्याला दिलं। माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड आहे। ह्यांना पण मी सांगितलं त्यांनी घेतलं तुमच्याकडून तिकीट आणि सर्वांचे नंबर पण घेतलेत मी। बारक्या कुठे चालूस तू? उदगीर कुठून बसलास? कुठून बसलास? हा, तिकीट दिले का तुला? सांग ना, सांग। भ्यायची गरज नाही दिले ना? हा ठीक आहे। आमचे आळीकर आहेत। कुठून बसला तुम्ही? महिला रूम। त्यांना पैसे घेतले पण तिकीट नाही दिले। हे उदगीरला चालले। आता आम्ही जवळपास कोराला कमालनगर। हे पहा, आता ह्या पॅसेंजरकडून पैसे घेतले व तिकीट न देताच पुढे निघून गेले। नंतर त्यांना मी जवाब विचारला असता त्यांनी तिकीट मागून घेतले। बघा, तिकीट न देताच पैसे घेऊन गेला तिकडे बाजूला। मावसे तिकीट दिलं का तुम्हाला? नाही ना? का बरं तिकीट घेऊ का नाही मागून? असं कसं? तिकीट मागून घेऊ का नाही? गाडी चेक झाली तर तुम्हाला त्रास होईल ना? तुम्हाला त्रास उगाच्या उगा त्यानं पैसे खाईल तर त्रास तुम्हाला होईल ना? का तुला तिकीट दिलं का तुला? कुठून बसला तुम्ही? चालला कुठं? उदगीर। ओके। कुठून बसला तुम्ही? कुठून बसला? भालकीहून। चालला कुठं? उदगीर। तिकीट आतापर्यंत दिलं नाही तुम्हाला? पैसे किती दिलो? 120 रुपये दिलो। तिकीट दिलं नाही? हां ओके। तिकीट दिलं का? तिकीट दिलं का कंडक्टरनं? नाही दिलं ना? तुम्हाला दिलं का तिकीट? नाही दिलं का बरं? तुम्ही मागून घेऊ का नाही? टीटी जर आलं, चेकिंग करायला आलं तर तुम्हाला पण दंड होत आहे ना? त्यानं तिकीट दिलं नाही पण तुम्हाला त्रास होईल ना? तपासा आलं की तुम्ही पण ओरपोळ जाता, तुमच्यावर पण केस होती। मी बघितलं ते, समजा रेकॉर्ड करून घेतलं व्हिडिओ। पत्रकार आहे मी। हां, असं जनतेकडून पैसा तर येऊ लागलाय। शासनाची लूट म्हणजे हे सर्वसामान्य। जवळपास तुम्हाला पण दिलं नाही? कुठं उतरायचं तुम्हाला? फॅक्टरीला नाही। आता एका बसमध्ये एवढी, एका ट्रिपला एवढं लूट करतोय तर मग पुढचं काय? हो का, हे बस नंबर नाही घेतो ना, त्यांचा पण घेतो। हां नाही, असं लूट मग जनतेच्या सरकार म्हणजे आता जनतेच्या पैशातूनच सर्व चालू आलंय ना। एका ट्रिपमध्ये एवढी लूट करताय ना?
कुठं इथं उतरायला का? तिकीट दिलं नाही ना तुम्हाला मामा?